हाय, तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स. तर आज आम्ही चाललो आहोत संगमेश्वरला, आणि गाडी घेऊन नाही तर टेम्पो घेऊन अशोक लँडचा. ताईच्या गावाला सगळं सामान घेऊन जायचं होतं. तिच्या घरी जे काय सामान होतं ते सगळं तिला गावच्या घरी शिफ्ट करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही लोक निघालो आहोत. बाकीची सगळी मंडळी पाठीमागे बसली आहे. इथे मी आणि रुची, आम्ही दोघ जण आहोत. आम्ही दोघ जण आहोत. आणि आता मस्त सकाळची पहाट झालेली आहे. सुंदर पहाट काय, आता ऑलमोस्ट दुपारच म्हणू शकतो, कारण की आपल्या इकडे ऊन यायला थोडा टाइम लागतो, पण इकडे सकाळ सकाळी ऊन एवढं आलंय की असं वाटतंय दुपार झाली की काय. आणि मस्त धुकं समोर बघा, डोंगरावरती तुम्हाला धुकं दिसेल. डोंगरावरती संपूर्ण अशी धुकं आहेत. आता ऊन आल्यामुळे थोडस ते कमी झालंय, नाहीतर जर अजून पहाटे असतो ना आम्ही, ऍक्च्युली आम्हाला यायला लेट झाला थोडा, सो त्याच्यामुळे सगळं आमचं मिस झालं. पण त्यातल्या त्यात आम्हाला थोडा बहुत मिळालं दुखायला. आणि अजून पण थंडी आहे गावी. एसटी बघा लालपरी, आणि अजून पण गावाला थंडी आहे. लिटरली सकाळी मे बी 5च्या दरम्यान अक्षरशः पूर्ण रोडवरती धुकं होते. समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती, एवढी धुकं होते. मस्त. हीच मला ह्या वर्षी म्हणजे म्हणतात ना, ह्या वर्षी काय दरवर्षीच मला असं वाटतं की थंडीमध्ये एकदा तरी गावाला जावं. कारण की मुंबईला आपल्या इकडे तर काय थंडी पडत नाही, म्हणून थंडीत जम्मू काश्मीरला थंडी ती बघायला जाऊ तेव्हा जाऊ. पण ऍटलिस्ट गावची थंडी जी असते ती खरी थंडी असते. म्हणजे बोलतात ना, हिरवळ असते, झाडं झुडपं असतात, शेती डोंगर असतं, त्याच्यामुळे इकडची जी थंडी असते ना ती एक नंबर असते. कारण की जे झाडांमधनं आपल्याला ऑक्सिजन मिळतं आणि तो जो थंडावा मिळतो तो अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे ब्रीथ इन ते करतो ना, आहा, म्हणजे आतमध्ये असं वाटतं सगळं फुफ्फुस साफ झाले की काय श्वास घेतल्यावरती, असं भारी वाटतं. सो चला मग आज आपण टूर करूया संगमेश्वरची. संगमेश्वरला ताईच्या इकडे काय काय आहे बघूया. आजूबाजूला काय फिरण्यासारखं असेल तर तिकडे पण फिरूया. आणि आम्ही माणगावला थांबलो. ऍक्च्युली रात्री निघालो लेट, सो त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढला नव्हता. झोप आलेली, झोपेमध्येच आम्ही निघालो. सामान बिमान पडत धड सगळे कसं करत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. पण आता सकाळी सकाळी मस्त दिवसाची सुरुवात झाली आहे, मूड पण फ्रेश आहे. सो मस्त म्हटलं चला सुरुवात करूया. मग आता नाश्ता तर आमचा झालाय. मी माणगावला 5 वाजता नाश्ता केलाय. आता बघू, परत भूक लागली तर मग संगमेश्वरला थांबू आणि संगमेश्वरला पण नाश्ता करू काहीतरी. तर संगमेश्वरला जातो आणि संगमेश्वर मध्ये जर काय खाणार नाही तर मग काय फायदा. तर संगमेश्वर मध्ये काहीतरी खाऊया, बघूया कसं. सो आता आम्ही संगमेश्वर स्टेशनला आता पोहोचलो आहोत. आता इथे काहीतरी नाश्ता करू आणि त्यानंतर मग पुढे गावी जाणार आहोत. आणि आमची पब्लिक टेम्पोमध्ये कशी बसली आहे तुम्हाला दाखवतो. तर आमची पब्लिक टेम्पोमध्ये आतमध्ये बघा कशी बसली आहे. ते उघडा भाऊजी. खुल जा सिम सिम, हे बघा. इथे रुची, ताई, आई, भाऊजी बघा आमचे कसे बसलेत. भाऊजींच्या पाठी पप्पा पण आहेत, ते तर दिसत पण नाही आहेत. सो अशा प्रकारे आम्ही मुंबईपासून संगमेश्वरपर्यंत आलो आहोत. सो आता संगमेश्वरला नाश्ता करूया. संगमेश्वर स्पेशल. आता ताई आमची काय देते काय माहिती. ताई काय आहे संगमेश्वरला स्पेशल? मिसळ आहे, वडापाव आहे. मिसळ आहे का? चला छान छान, चला खाऊया. शिरा पण आहे.
शिरा. हा चला. तर सगळेजण आता आम्ही उतरलो आहोत आणि आता चाललो आहोत नाश्ता करायला. हे बघा हे उचल फोटो काढ ना. हा हे बघा, हे तुम्हाला दिसले नव्हते ना टेम्पो मध्ये, हे पण होते आतमध्ये. पण ठेवून गेला. आणि आम्ही एवढे सगळेजण टेम्पो मध्ये भरभरून आलो. ही एसटी आता रत्नागिरीवरून आली संगमेश्वरला, संगमेश्वरवरनं महाड चिपळूण करत बोरोलीला जाणार आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत नाश्ता करायला. आम्ही आता इथे सगळेजण बसलो आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यामध्ये मागवलं मिसळ पाव, एक नंबर. आमची मिसळ पाव आणि दही आलेला आहे. सो बघूया रुची फर्स्ट बाईट खाऊन सांगेल टेस्ट कशी आहे ते. कसं आहे, झणझणीत? कोण आहे या मिसळ पाव खायला? नाश्ता वगैरे करून झाला आणि आता पुन्हा एकदा आम्ही परत टेम्पोमध्ये बसून चाललो आहोत ताईच्या गावाला, जे की संगमेश्वर स्टेशन पासून 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि अशा प्रकारे सगळेजण आता सामान उतरवत आहेत ट्रक मधून. नीलमताई ह्या कट्ट्यापर्यंत आणून देते पासिंग द पार्सल. आणि मी इथे आणून ठेवते. त्या हळूहळू सगळं सामान उतरवतील, लावतील आणि मग आरामात बसतील निवांत. चला मग सगळं सामान उतरवून नंतरला जेवायला बसू. फ्रेश वगैरे होऊन तेव्हा तुमच्याशी बोलतो. तर इथे थंडी थोडी आहे, सो त्याच्यामुळे इथे भाऊजीने आम्हाला शेकोटी लावून दिले. बोलले इथे शेकोटी करत बसा. सो मस्त पूर्ण गावामध्ये अंधार आहे जिकडे तिकडे. गावाला जास्त लाईट्स वगैरे नसतात, सो त्याच्यामुळे इथे रुची वर्क फ्रॉम होम, तिचं ऑफिस चालू आहे. आणि आमचं घर आहे. ते पप्पा मोबाईलवरती बसलेत गेम टाईमपास करत. भरपूर अशी घरं आहेत, बट मोस्ट ऑफ सगळे लोक कसे मुंबईला राहतात. फक्त काही म्हणजे बोलतात ना, पालखी असेल, शिमगा असेल, गणपती असेल, त्यावेळेसच गाव संपूर्ण भरलेलं असतं. आता सध्या गावामध्ये मोजकेच लोक राहत आहेत, बाकीचे सगळे घरं बंद आहेत. या शेकोटी करायला. सुप्रभात मंडळी. तर आता सकाळचे वाजलेत 7:30 पावणे 8 झालेत आणि मी आता चाललो आहे. रुची आणि भाऊजी आम्ही तिघंजण नदीवरती, कारण मगाशी मी जाऊन बघून आलो काकींसोबत तिकडे की नदीवरती ती लोक कपडे धुवायला गेलेत ते. तर मग ह्यांना पण दाखवण्यासाठी मी फटाफट गेलो, रस्ता बघून आलो आणि आता ह्यांना घेऊन चाललो तिकडे नदीवरती. जास्त पाणी नाही, गुडघ्याच्या पण खाली पाणी आहे, पण काय गावाला कसं नळाला कपडे धुत नाहीत कोणी घरातल्या का पाण्याने, नदीवरतीच जातात मस्त. तिकडे भातं पाणी असतं, सो तिथे मस्त कपडे धुवायचे, फटाफट काम होऊन जातं. मोरीमध्ये छोट्या अशा जागेत कुठे कपडे घासत बसतात, म्हणून नदीवरती जातात. तर आम्ही पण चाललो आहे नदीवरती आणि हा आहे सकाळचा संपूर्ण नजारा. अजून सूर्य पण आलेला नाही आहे. हे बघा बावली, हिला थंडी वाजते. पण थंडी आहे गावाला, नाही असं नाही. आता इकडनं आम्ही असे आलो आणि हा इथे आतमध्ये असं जायचं. इथे खाली काय तुम्हाला दिसत नसेल, पण पुढे गेल्यावरती घरं आहेत. कुठे सूर्य आलेला आहे बट दिसत नाही आहे. हा बघा, आहे की नाही. सूर्य सकाळी सकाळी मस्त झालेला आहे, सूर्योदय. आणि आता
आम्ही चाललो आहोत. आणि इथे अशी घरं आहेत ना, एकदम अशी आतमध्ये एकदम, की तुम्हाला पुढे गेल्यावरतीच ती घरं दिसतील. लांबून जर बघितलात ना बोलाल जंगल आहे, या जंगलामध्ये कोण जाईल आतमध्ये म्हणून. अशी इथे घरं आहेत. संपूर्ण चारी भोवतीने इकडे जंगलच आहे. आणि अशा पायवाटेने आम्ही चालत चालत चाललो आहोत नदीवरती. आता कसं पावसाळा संपून गेल्यामुळे आता कसं नदीचं पाणी आहे ना हळूहळू कमी होत जातं, कारण ते वाहतं पाणी असतं. वरतून जेवढं थोडं 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 येतं तसं ते कमी 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 होत जातं. म्हणून आता कसं जानेवारीचा महिना आहे, मग आता ते पाणी कमी झालं आहे. अजून महिना उन्हाळा मेपर्यंत तर ते पाणी पूर्ण संपून जातं. असं सीन होतो. ओबडधोबड आहे, नीट चाला. बघा आहे की नाही, असं वाटतंय समोर जादू चाललाय. हा संपूर्ण असा झाडं झुडपात. रात्रीच्या वेळेस या रस्त्याने कोणी येऊ शकतं? रुची, येशील का या रस्त्याने रात्रीच्या वेळी? तुला बोलले एकटी जा, नदीचं पाणी घेऊन एक बालडी, एक हंडा. हा असं एकदम खालच्या ठिकाणी आहे. संपूर्ण जंगल आहे, संपूर्ण. हे बघा हे की नाही, भारी. या रस्त्याने आपण आता आलो आहोत. आणि आता इथे आई आणि काकी दोघीजणी कपडे धुत आहेत. आणि आम्ही आता आलो आहोत बघण्यासाठी की कसं आहे इकडे म्हणून. हे बघा ते बघा दिसले नदीवर, तिथे बघा कपडे धुतात. चला तिकडे जायचं आपल्याला. हे प्रभू, हा हे बघा धबधबा. हे हळू कुठे दिसला तुला? पावसात अरे तेव्हा ना दगड धबधब्यासारखीच आहेत. इथे आई आणि काकी कपडे धुतात. हे धबा धब धब. पाण्याचा आवाज किती छान येतोय ना, खळ 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 खळ. हे असं नदीचं पाणी किती क्लीन आहे बघा. हे असं वरतून 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 असं पाणी येते. आत्ता हे पाणी कमी आहे. जर पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल ना, हे सगळं पाणी वरपर्यंत भरलेलं असतं. ते झाडं दिसतात तिथे पूर्ण वरपर्यंत पाणी भरलेलं असतं. आणि आता सध्या कसं पाणी कमी झालं आहे, त्यामुळे सगळेजण इथे कपडे वगैरे धुवायला येतात. काहीतरी लागले लागले आई सांग, कोपऱ्याला बघा माझ्या लागले. दाखव दाखव ना. जरासं खरचटलंय ते, आपल्या काकीनं नुसतं दाखवते. खर्चटलं जरासं. काल टेम्पो मधनं येताना आहे ना, एका स्पीड ब्रेकरवरती थोडा टेम्पो जोरात उडाला. ठीक आहे, तेव्हा तिला आहे ना लागलं कोपऱ्याला. तर ती आले आता कपडे धुवायला इथे नदीवरती. बोलायला काय विषय नाही म्हणून काकींना आपले, हे बघा मला लागलंय का, हे बघा लागलं. असली बघा दाखवते. दिसली जास्त डीप नाही. हे बघा हे भाऊजी दाखवतात, ते आहे काजूचं झाड आणि त्याला मोहर आला. हे बघा, हो दिसतोय ना. हे बघा, हे आता ह्याला मार्च एप्रिल मध्ये काजू येणार.
आणि इकडे बघा फणस लागलेत. हो. बघा सुरुवात किती छोट्यापासून असते. हे बघा रुचीने पण हात लावलाय. तेवढे छोटे छोटेसे आहेत पण ते ज्या वेळेस मोठे होतात ना, अख्खी आपली फॅमिली बसून खाऊ शकते एवढे मोठे होतात. फणसाची सुरुवात कशी होते बघा. कारण बघा ना वरती पण खूप काळे काळे दिसतात. आहे की नाही भारी. हे बघा काजूची सुरुवात झालेली दिसते, एकदम बारीक आहे. हे बघा हे बघा हे पण आहे काजूचं झाड. कोकणामध्ये काजूची झाडं जास्त प्रमाणात दिसतील कारण काजूंसाठी कोकण काजूंसाठी फेमस आहे. काजू आणि हापूस आंबे. एक भारी झाड दिसले मला. या झाडाचं पान बघा पतंगांच्या ह्याचं शेप सारखं आहे. पतंग किंवा आपण विमान एरोप्लेन बनवतो ना, हे बघा भारी ना. हे संपूर्ण झाडाला अशीच पानं आहेत ह्या शेपची, ह्या आकाराची. का वारुळ बघितले का तुम्ही कधी? आमच्या गावाला पण एक वारुळ आहे, मस्त भारी मोठंच्या मोठं असंच आहे. पण त्याच्यावरती हे सगळी लाकडं बिकडं पडले आहेत ना, त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाहीये. पण हे बघा वारुळ. किती भारी दुनिया बनवतात ना ही लोक. डोंट नो हे कशाचं वारुळ आहे ते. हा रे भारी. लय आंबे येणार आहेत. ह्यांना नाही एवढे दिसत आहेत. मस्त चुलीसाठी लाकडं अशी फोडून बनवून ठेवलंय. इकडे ढीग रचून ठेवलाय. छान दिसतात ना ही फुलं. नाही 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 होत आहे. हे बघा लाजाळूची झाड. हे असं नाही करायचं. एवढे नाही झाले. लाव हे पूर्ण दुसऱ्याला. माहितीच हा नव्हते रे. दुसऱ्याला लाव. हे बघा लाजाळूचं झाड आहे की नाही. हात लावलं की लाजत ते. हे बघा हे बघा कसं लाजत. लावलं असं एका ह्याला ते नाही झालं. हे बघा दाखवतो तुम्हाला. ऑलरेडी झालेलं लावलं. हे बघा कसं लाजत ना ते. पण मी ह्याला फुलं पहिल्यांदा बघितली. हे बघा ही फुलं आहेत ना, ही लाजाळूच्या झाडाला आलेली फुलं आहेत. आणि किती सुंदर असं हे दिसायला किती छान दिसतंय ना. पण आता बघा ह्याला हात लावला ना की हे बघा. हे बघा पाणी भरायला आले. हे जा रुची. बघा मला वाटलं आपल्याला शोधत आली की काय. कपडे धुवत होते तेव्हा आम्ही निघालो होतो. हे धुवून घरी आले तरी आम्ही अजून घरी पोचलेलो. शबाश उचलतोय का? खालून चांगलं आहे ना. अरे काय ड्रेसचं घेऊन बसले. गावाला येऊन असं बघायचं नसतं. होणार नाही मी तो म्हणून. हा आली मोठी शानी. कुठलंय घर हेच ना. च्या माईला हिच्या. हे घ्या पाणी आणलंय तुमच्यासाठी पियाला म्हणायचं. हे घ्या पाणी. हे बघा कशी हंडा घेऊन येते. अशी चाल ना लचकत मुरडत अशी अशी. भाऊजी पण घेऊन आलेत पाणी इकडे. ताई इकडे कपडे सुकत टाकते. आणि हे घर आहे. घर ते बघा तुझी आतमध्ये गेली ना आता. हे वाला हे घर आहे मस्त. हे बघा छोटे छोटेसे वारुळ. भारी आहेत ना.
दादांसोबत बोलत होतो ते दादा बोलले ना की गुरं चरायला गेलेत. ते गुरं चरायला इकडे आलेत. मस्त ऊन खातायत. खाऊन पिऊन झालंय त्यांचं. आता उन्हाला बसलेत थोडेसे. अजून थोडा वेळ बसणार, आराम करणार आणि मग परत जाणार. ते भाऊजी आम्हाला त्यांची काजूची झाडं दाखवण्यासाठी बघा कुठे कुठे घेऊन चालले ते बघा. इकडनं आम्ही आलो. कोणाचा म्हणजे काय? आई ना नाही. ओके. सगळी काजूची वगैरे झाडं बघून झालेत. आता आम्हाला फटाफट घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आणि तिथून आम्हाला जायचं आहे मार्लेश्वर मंदिरला. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.